जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्री मैदानात आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री प्रचार करणार। महापालिकेच्या झंझावाती प्रचारानंतर मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेसाठी सभांचा धडाका। चिपळूणमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पूर्वतयारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लक्षवेधी बॅनर "मी येतोय, चला विजयाच्या तयारीला लागा" बॅनरच्या आशयानं सर्वांचंच लक्ष वेधलं। मुंबईचा महापौर जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच ठरणार। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत महापौर निश्चित होणार, सूत्रांची माहिती। मुंबईत भाजप शिवसेना एकत्रितपणे गट नोंदणी करणार। भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा विचार। भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव, विश्वसनीय सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेनं एकत्र की वेगळा गट स्थापन करायचा यावर चर्चा सुरू। स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्य कसे येतील यासाठी प्रयत्न। महापौर पदाबाबत आम्ही चर्चा करून ठरवू, फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबई महापौर पदाबाबत फडणवीसांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतली। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा। महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांची नावं आघाडीवर, सूत्रांची माहिती। चंद्रपूरच्या महापौर उपमहापौर पदाची 10 फेब्रुवारीला निवड होणार। महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी 10 फेब्रुवारीला विशेष सभा। महापौर पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची निवड। उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा। चंद्रपूरमध्ये महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली, विजय वडेट्टीवार यांची माहिती। चंद्रपूरमधील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद साधतोय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य, तर पक्षानं जबाबदारी दिली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतोय, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। चंद्रपूरमधील जनतेचा भाजपच्या बाजूनं कौल। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होऊ शकतो, सुधीर मुनगंटीवारांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। माझ्याकडेच 20 नगरसेवक, कुठे जाण्याचा प्रश्नच नाही, चंद्रपूरमध्ये काँग्रेसच सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवार यांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला। गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय। भाजपनं त्यांना परवानगी द्यावी, आम्हीही 2 हात करायला तयार। रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहित खासदार नरेश म्हस्के यांचं नाईकांना आव्हान। शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण मिटवणारा माईका लाल अजून पैदा झाला नाही। असे 56 गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचं काही वाकडं करू शकणार नाहीत। युतीत आहोत म्हणून आम्ही शांत, शीतल म्हात्रे यांचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। भाजपनं परवानगी दिली तर याचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांनी शिंदेंना दिला होता इशारा। तर दुसरीकडे गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रश्नावर राहू देत असं एका वाक्यात उत्तर देत बोलणं टाळलं। अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाची मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न। बैठकीत सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीची संपूर्ण हमी मुख्यमंत्र्यांनी घेतली। आज गिरीश महाजन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आंदोलकांना संबोधित करणार। मुंबईच्या वेशीवर आलेलं लाल वादळ शांत होण्याची शक्यता। किसान सभा आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक सकारात्मक झाल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शिष्टमंडळाचा आंदोलन मागे घेण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती। सेहर शेख बालिश, मुंब्र्याचा रंग तिरंगा आहे। जितेंद्र आव्हाड यांचा एमआयएमला प्रत्युत्तर। मुंब्र्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जश्ने जीत विजयी रॅली। योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार, जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची योग्य वेळ कधी हे शिंदेंनी जाहीर करावं। निवडणुकीच्या तोंडावर 2100 रुपये देणार का, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण आणि भाजप त्रास देईल म्हणून निलेश राणे यांनी तलवार म्यान केली। वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला। वातावरण निर्मिती करून निलेश राणेंनी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले, नाईकांचा राणेंवर निशाणा। भंडाऱ्यात गायिका अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य। अंजली भारतीला राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवणार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं, चाकणकरांची प्रतिक्रिया। अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई करावी, कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहिती, चित्रा वाघ यांचा निशाणा। मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भातील वक्तव्य अत्यंत चुकीचं, रोहित पवारांकडूनही अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध। अंजली भारतीचं वक्तव्य अतिशय निषेधार्ह। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, अशी मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे।
दानवेंचं वक्तव्य. संभाजीनगरमध्ये जलिलांवरील हल्ला प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला. कलीम कुरेशीसह 5 जणांचा जामीन अर्ज औरंगाबाद कोर्टानं फेटाळला. पुण्यात दीप्ती चौधरीची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या. दीप्तीच्या आत्महत्येला सासरकडचे जबाबदार. 6 महिन्यांपासून दीप्तीचा छळ होत असल्याचा कुटुंबाचा आरोप. पुण्यात दीप्ती चौधरीच्या कुटुंबाची रुपाली चाकणकरांकडून भेट. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात 2 आरोपी कोठडीत. आत्महत्येप्रकरणी नवरा रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरीला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात आरोपींना घेऊन पुण्यातील निरामय रुग्णालय प्रशासनाची पोलिसांकडून चौकशी इथेच केली होती. गर्भलिंग निदान चाचणी. चौधरी कुटुंबियांनी दीप्तीला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा मगर कुटुंबियांचा आरोप. रायगडमध्ये तटकरेंनी खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू केलं. काळोखेंच्या हत्येनंतर भगत आणि घारेला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. महेंद्र थोरवे यांचा आरोप. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीला विशेष बैठक. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांचे महापालिका प्रशासनाला आदेश. परळी नगर परिषद सभापती निवडीत भाजप मोठा भाऊ. 5 पैकी 3 विषय समित्यांवर भाजपचे सभापती, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे उपनगराध्यक्षपद गेल्यानंतर प्रत्येकी एक समिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे. कल्याण डोंबिवली परिसरात मनसेची आक्रमक बॅनरबाजी. मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांचा फोटो लावत रिअल धुरंधर असा उल्लेख. बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरेंचाही फोटो. जालन्यात भाजपकडून गटनेतेपदी महेश निकम यांची निवड, तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांची निवड. महापालिकेच्या निकालानंतर 11व्या दिवशी भाजपला मिळाला गटनेता. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज. घाटकोपर पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्तांना भीम आर्मीकडून निवेदन. प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जाणीवपूर्वक न घेतल्याचा आरोप. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटातून 229 अर्ज, तर पंचायत समितीच्या 112 गणांसाठी 434 अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस काल. कराडमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, अमित पाटील यांच्याकडून प्रचार सुरू. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या 13 गटातून भाजपकडून निवडणूक रिंगणात. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद जागा वाटपातील शिवसेना भाजपमधील तणावावर तोडगा. जिल्हा परिषदेच्या 23 पंचायत समितीच्या 50 जागा शिवसेना लढवणार. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील रब्बीच्या पिकांचं नुकसान. सातपुडा पट्ट्यातील आंबा पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. पावसामुळे आंब्याचे मोहर गळून पडल्यानं उत्पादनात घट होण्याची भीती. धुळ्याच्या शिंदखेड्यातील नरडाणा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा या पिकांचं नुकसान होण्याची भीती. पावसासह शिरपूरमध्ये गारपीट झाल्यानं नागरिकांची तारांबळ. जळगावच्या एरंडोल, धरणगावसह चोपडा तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची आणि नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अनेक गावात अचानक पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू. पावसाचा यावर परिणाम होण्याची शक्यता. येवला तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. आठवडाई बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ. अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत श्याम गुजरला पुणे पोलिसांकडून अटक. अंमली पदार्थ प्रकरणात 290 पेक्षा जास्त आरोपींना अटक. संबंधित पोलीस कर्मचारी कशाप्रकारे सील केलेले ड्रग्ज चोरत होता याची चौकशी सुरू. मोबाईल चार्जिंगच्या बहाण्यानं महिलेच्या बँक खात्यातून 15,000ची लूट. अलिबागच्या वर्सोलीतील हॉटेलमधील प्रकार. आरोपी तरुणाला मनसेकडून चोप. मीरा भाईंदर पोलिसांकडून 32 लाखांचा गुटखा जप्त. कारवाईत 2 कारही जप्त. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांची मोठी कारवाई. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग खेळाडूंचा अनोखा विक्रम. सलग 1 तास 26 मिनिटं न थांबता स्केटिंग करण्याचा खेळाडूंचा विक्रम. वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ USA मध्ये नोंद.